टाइट नाही गाय तर पहिल्याच वर येऊन बसली होती. गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज तुम्हाला जसं अलग दिसत असेल कारण की आज मी राईट हँडना फोन धरलेला आहे. दररोज मी असं लेफ्ट हँडनं फोन धरतो पण आज राईट हँडनं फोन धरलेला आहे. तर उठलेलं गाईज आणि मी आज फ्रीज पण पुसलेलं आहे. चला तुम्हाला दाखवतो. चला. आणि गाईज तिथं थोडंसं याचा आवाज आहे कायचा कूलरचा, त्याच्यामुळे खरखर आवाज येत असेल तेवढं ॲडजस्ट करून घ्या. चला. तर बघू शकता गाईज हे बाई हे त्याच्यातलं सामान आणि इकडे पाणी अजून टपकत आहे त्याचं थोडंसं म्हणून दर्शकते पाणी टपकून देत आहे मी. तेव्हा आता कूलरचा आवाज येत होता गाईज. पाणी पण आलं आज गाईज. आज शनिवारी दररोज आम्हाला पाणी येतं शनिवारी आज गाईज. आणि गाईज तुम्हाला सांगायचं गाईज नाही आणि ते फ्रीज पुसलेलं आहे पाणी त्याचं एकदम ते बर्फ विघळला ना तेव्हा मग ते बरोबर पाणी सोडून देतं. नंतर ते आपण ते हे लावून टाकतो पाणी. तर आज माझ्या राईट हँडरना फोन पकडीत आहे मी. बघूया आपण आज कसा ब्लॉग बनतो. ब्लॉग तर चांगला बनन पण राईट हँडनं चांगलं दिसतं की लेफ्ट हँडनं चांगलं. युवराज आवाज आला गाईज मला आवाज देत आहे पण मी काही जात नाही त्याच्याकडे. आला का रे कौड रे पाय तू. तर काय ते बोलताय ते ट्रॅक्टरचा व्हिडिओ डिलीट करून टाक. पण मी डिलीट करीन. मी जा मला घरी. एवढा मेहनतीनं ब्लॉग बनवतो काय मी आणि तो डिलीट केला तर तसंच कसं होईल. तर काय चला पहिलं आता आंघोळ करून घेऊ आपण. चला मग आंघोळ करू थोडा टायमात नाही म्हणजे लगेच करू. हे माझा ब्लॉग बघत आहे गाईस. हे म्हणताय व्हिडिओ डिलीट करून टाकते हो. बघू आपण काय गलती त्याच्यामध्ये. ते व्हिडिओमध्ये टाकलं का पेटली काहीच ते खरंच पेटली होती म्हणजे सिरियसली नव्हती पेटली. तर चला गाईज पहिलं आंघोळ करून घेऊ आपण. चला. अरे असं मला टाकतं वेळ नाही. तर काय झालेलं मस्त आंघोळ करून रेडी. आणि आज तर तुम्हाला मी अलग याच्यामधून अँगलला शूट करीत आहे म्हणजे अँगलला राईट हँडनं व्हिडिओ करीत आहे गाईज. कसं अलग हे भारी वाटतं ते भारी वाटतं ते कमेंटमध्ये सांगून द्या नक्कीच बरं का. आणि इकडे माझ्या 9वीच्या असं केल्यावर चांगलं आहे गाईज. असं मलाच करतात ते व्हिडिओ केल्यावर सांगतो. तर गाईज हे बघू शकता ही 9वीच्या माझ्या प्रश्नपत्रिका. आणि इकडे पुरा गोयनेचा भरभराट. अरे राईट हँड ना राईट हँड का लेफ्ट हँडना पण पकडतो आहे. हो गाईज मला असं वाटतं की किती वाजून आपण आपल्या माश्या पण नाही बघितलेलं आहे पाळल्याला. तर त्या आज बघून घेऊ हाईक का नाही. तर चला मग. हे काय सडेल मडेल फेकून दे. विश्वास आसन का नसन गाईज. गायज तर पहिल्याच वर येऊन बसली होती एक. तर एक कुठे पण आलो आतमध्ये गाईज. त्या आतमध्ये गाईज किती दिवस झाले असेल ते ब्लॉग किती दिवसाचा आहे काय माहिती. ते माश्या पकडीत होतो आम्ही. ते ब्लॉग बघून घ्या कोणचा आहे ते काही सांगते. हा यो गाईज ह्यो ब्लॉग बघून घ्या. मी असं इथं पिन करून देतो तो म्हणजे पिन नाही करणार ते असं आला ते देऊन नाही. तर ह्यो ब्लॉग बघून घ्या. अशा माश्या पकडीत होतो गाईज आम्ही. तर तुम्ही बघून घ्या. तो आंघोळ केली गाईज फ्रेश वाटतं आता. आणि हे पाणी गिनी चट आलाच ड्रम. इकडे माझी सायकल गाईज पडेल म्हणजे किती वाजता ही चाललेलीच नाही. मी बघू शकते सायकल. आणि चकोरच्या सायकलीचं हे तुटेल मोटेल. तर काहीच मला असं वाटतं नाही अजून तर भूक लागली नाही काहीच. भूक तर नाही लागली मला अजून. चहा पिली पण व्हिडिओच नाही काढला. चहा पिली काहीच पण व्हिडिओच नाही काढला मी.
मला ध्यानात नाही आलं गाईज माझ्या. म्हटलं तुला ब्लॉगर बनचं असं ध्यानात कसं नाही. पण आज डिप्रेशनमध्ये होतो मी. इकडे एवढं माझा टेबल गाईज 10वीचं सामान अजून लिटरली घेतो बरं का. इकडे बॉल खेळतो गाईज. बॉल 2 3 हे देख 3. तर गाईज आता मला असं वाटतं की पहिलं जेवण करून घ्या ब्रेकफास्ट. तर चला मग जेवण करू आता. इकडे भात आणि ते मी पहिलं जोडून घेतलं. खाऊया गाईज. जेवल्यानंतर भेटतो. तर गाईज ब्रेकफास्ट केला मस्त आवाजची बात. दर्शक नंतर दुपारच्या टायमाला थोडं जेवण करू वाटलंच तर नाही करायचं नाही तर नाही. त्याच्यामुळे करून टाकू ब्रेकफास्ट. इकडे बघा गाईज ये पशु सेवा. इकडे पाणी टाकतो दररोज ते येतात पण व्हिडिओ नाही काढत. म्हणला ते दररोज तुम्हाला दाखवतो बोर. तर गाईज इकडे आलेलो आहे पण एक कमी नाही मित्र माझे. यांना हे ठेवलेलं नाही. घेतात तर पण येत होत नाही. पण मला तरी एका हातानं काही ठेवता येणार नाही आहे. घेतो कसं तरी ठेवतो गाईज. आणि ते घेतलं कायच फेकून दिलं एका हातात. चला आपण बाजारात जाऊ आता. चला तर काय झालेलं आहे बाजारामध्ये कॅमेरा. बाजार जास्त तर काही भरलं नाही गाईज आज. आपलं घ्यायचं कडकड. ओ कडकड द्या मॉडेल द्या तिकडे. घेतलेलं काय आपण आपलं खायचं सामान बाजारामधून. कडकड मडकड. बाजार जास्त काही दाखवायला नाही. दरवेळेस दाखवतो तर दुसरे ब्लॉग बघून घ्या म्हणजे बाजारात गेलेले इकडे वगैरे वगैरे. आलेले गाईज घरी. आता थोडीशी टरबूज गिरबो खाऊ आणि थोडंसं खाऊ. नंतर आज राईट हँडनं फोन धरलेला आहे. तर आता कापू आपण. जा रहा है गाइस जा रहा है कापून. आता फोन देऊन टाकू. अरे वाकड. ओहो थोडासा फिक्क निकले गाइस. जरा खाऊ म्हणा तसं. पोपट हो गया. तर गाइस दोन्ही बी फिक्क म्हणजे एक फिक्क निघलं दुसरं कापून पाहू. दुसरं काप येतं हे बी असं दिसतं मला. दुसरं कापायला चाललं गाईस पण हे तसं नाही निघा. नाही हे ओके मम्मी. हे बी तसं दिसतं. तर काय तिसरं चालू आहे आता कापणं. आता असं नीट कापू याला थोडं शिस्तीत. दोन्ही तसे नीट गाईज. हा एक चांगलं आहे गाईज. एक चांगलं आहे. एक चांगलं आहे गाईज. आता खाऊ आपण. मम्मी एक चांगलं आहे. मम्मी अय मम्मी एक चांगलं आहे. गोडे. फिलहाल तो गाईज पोपट झालेला आहे. कारण की ते टरबूज 2-3 आणले होते. 2 खराब निघले आणि एक चांगलं निघलं. एक खाल्लं आरामात. टरबूज खाल्लं.
एक खाल्लं गाईस, पण 2 खराब निघले, ते वापस नाही इथे ते. गाईस थोडे अभी सो थोडी गाईज आता अंधार होत आहे. हे बघू शकता, आता 7 वाजले, 6 वाजलेली आहे आणि थोडासा का आता अंधारच होत आहे. आज दिवसभर इथंच ब्लॉगिंग केली, बाहेर काही गेलो नाही. कसं झाला ते नक्कीच कमेंट करून तुम्ही हायच सांगाला. ते आता थोडी हलकी इकडे 6 वाजलेले ना, म्हणून असं थोडंसं घे. आणि मला सांगून द्या कमेंटमध्ये लगेच राईट हँड बार आहे का लेफ्ट हँड. चल भाग. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे मारते पाय पडायला, म्हणजेच राईट हँडला फोन टाकला. राईट आता ते कट कर नाही बाळ झोपणार रे. का काउंट रे एसी बॅच का बी घ्यायचे बाबा, काय असं काम करून घे. शिवम करतो कोण बस आपण करतोय त्याला काय झालं काय गाईस बाजार अजून पण इथं. गाईस इथं हे घेत आहे तेल इकडे. आता इथे मंदिर आहे जवळच, हे 4 पोट्टे आपले 3च. तर गाईस झालेलो आहे मंदिरमध्ये. आमचे चप्पल काढून घेऊन इकडे सप्ताह चालू आहे गाईस. इकडे सप्ताह बसलेला आहे. तर गाईस इकडे बघू शकताय गाईस पन्नास वाजून टाकू आपण. मुंबई इंडियन्स तर गाईस इकडे पूर्ण ये सप्ताह आणि इकडे पाय बॅटरी चालू करणे आपली आता येऊन नाही. तर गाईज असं आहे गाईज तिकडलं आमचं मंदिर. गाईज चाललो आम्ही घरी, पण इकडे सप्ताह तर गाईज घर निघलो आम्ही आता. तर गाईज झालेलं आहे मंदिरामधून पण घरी ना. आता आम्हाला फक्त झोपायची बारी. आज इकडे झोपलेलो आहे आम्ही बाहेर, आणि इकडे आबळ यायची पावसाची शक्यता आबळे. तर बाय भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर द वॉचिंग. बाय.